स्वागत आहे हास्याचा धमाका या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार मंडळी, आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे. मुन्ना पैलवान बागेत फिरत होता. बागेतल्याच विहिरीजवळ एक बेडूक बसला होता. बेडकाने मुन्नाला विचारलं, पैलवानाला डोकं असतं? मुन्ना, असतं. बेडूक नसतं. मुन्ना, असतं. बेडूक नसतं नसतं म्हणत विहिरीत उडी मारतो. मुन्ना, कमाल आहे, एवढ्याशा कारणासाठी बेडकाने कशाला आत्महत्या करायची? नवरा, मी काय आता वाचू शकेन असं वाटत नाही. बायको, असं अभद्र बोलत जाऊ नका. आपलं पुढच्या वर्षी युरोपात जायचं ठरलंय. नवरा, ए बाई, माझा चष्मा फुटला म्हणून बोललो. इतिहास साक्षी आहे की या व्यक्तीपेक्षा फास्ट कोणीच चालू शकत नाही, ज्याला दुकानदाराने चुकून जास्त पैसे दिले असतील. सासू म्हणते, माझी थोरली सून 500ची, धाकटी सून 1000ची नोट आहे. दोन्ही काही कामाच्या नाही. त्यावर सुनेचं उत्तर, माझी सासू म्हणजे अगदी अस्सल 2000ची नोट आहे, पण कधी रंग बदलेल याची खात्रीच नाही. एका हॉटेल बाहेर लावलेली भन्नाट पाटी. जेवणाचे कुपन घेतल्यानंतर पहिल्या 15 मिनिटात ऑर्डर मिळाली नाही तर पुढच्या 15 मिनिटात नक्कीच मिळेल, पण जेवणाचे पैसे काही परत मिळणार नाहीत. नवरा, ए गप, 100 रुपये देतो का विना लायसनची 1000 रुपयाची पावती फाडो? बायको, अहो उठा, झोपेत खुनाच्या पावत्या फाडताय. मी येलो स्वप्नात तरी एखाद्याला सोडा. माणूस कितीही मोठा असू द्या आणि कितीही मोठ्या पदावर असू द्या, शेवटी सासरवडीला त्याला बायकोच्या नावानेच ओळखतात. बोरीचा नवरा, नंदीचा नवरा, पम्मीचा नवरा, झिंगीचा नवरा. देशातील सगळ्यात मोठी व पहिली अंधश्रद्धा, लग्न लावून द्या, पोरग सुधारलं. आणि दुसरी अंधश्रद्धा, लग्न होण्यापूर्वी चांगला वागायचा, नंतरच बिघडलं. आणि तिसरी अंधश्रद्धा, मुलं होऊ दे, मग जबाबदारी कळेल. आणि शेवटी सगळे म्हणतात, 2 लेकराचा बाप झाला तरी अक्कल नाही. एक ग्रस्त एका केमिस्ट दुकानात गेला आणि म्हणाला, जरा फोन करू का? केमिस्टने मान डोलावताच त्याने नंबर फिरवला. हॅलो, पाताडे अँड सन्स, पाताडे आहेत का? मी काळे बोलते. मला कळालंय तुमच्या दुकानात एक वेकन्सी आहे. काय म्हणता? एकही वेकन्सी नाही? अरे चा. त्याने फोन खाली ठेवताच केमिस्ट्री म्हणाला, तुम्हाला नोकरी हवी असेल तर आहे आमच्या दुकानात. छे हो, मीच पाताडे अँड सन्स मध्ये काम करतो, पण मालकाने काल दम दिला, उद्यापासून काढून टाकतो म्हणून. त्याची नेहमीची फिरकी. म्हण्या, आई, एक दिवस मी खूप मोठा माणूस होईन. आई, मग काय करशील? म्हण्या, तुझी जोडी आनंदाने भरून टाकेन. आई, उठ आधी आणि या बाटल्या फ्रीजमध्ये भरून ठेव. म्हातारीला दवाखान्यात ऍडमिट केलेलं होतं. मुलीसोबत तिचा नातूही पाहायला आला. म्हातारीच्या नाकात नळ्या, घशात नळ्या, हातात सलाईनच्या नळ्या, सगळीकडे नुसत्या नळ्या आणि यंत्राचा वायर. हे सगळे पाहून तो भांबावलेला आणि त्यांनी आईला एक कैसिक प्रश्न विचारला, आजीला काय चार्जिंग लावले? राशीत काय ठेवलं आहे? कन्या राशीवाले लोक पण बिना कन्येची फिरत आहेत आणि सिंह राशीवाल्यांना तर कुत्रे पण पळवत आहेत. एक बाई, तेल तर दिले, पण यावरील फ्री वस्तू नाही दिली. दुकानदार, याच्यावर काहीही फ्री नाहीये. बाई, वेळेत काढू नका, याच्यावर ठळक अक्षरात लिहिली आहे, कोलेस्ट्रॉल फ्री आहे. नवीन लग्न झालेला जोडपं भाजी आणायला जातं. भाजीवाला विचारतो, मॅडम, खूप शिकलेल्या आहात वाटतं. नवरा खुश होऊन, हो, इंजिनियर आहे ती. तुम्हाला कसं कळलं?
भाजीवाला. त्याने पिशवीमध्ये खाली टोमॅटो आणि वरती कलिंगड ठेवलाय म्हणून अंदाज बांधला. मुलगा गर्लफ्रेंडशी व्हॉट्सअपवर गप्पा मारत होता. मुलगा, प्रिये, झोपली असशील तर सुवर्ण पाठव, जागे असतील तर आठवणी पाठव, हसत असतील तर खुशी पाठव, रडत असतील तर अश्रू पाठव. मुलीचा रिप्लाय आला, अरे भांडी घासते रे, पाठवू का कर्कट? Oh, no, 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 no. बंड्या, कुठे आहेस? मी लेक्चरमध्ये आहे. बंड्या, कोणाचा विषय आहे? मी घरच्या लेक्चरमध्ये आहे आणि विषय मीच आहे. थोडा कामचोरपणा पण अंगात असला पाहिजे. दिवसभर काम करून काय तुम्हाला कोणी अवॉर्ड नाही देणार आहे. तर मंडळी, तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.